मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींचा सगळ्या हसल्या. आणि म्हणून एक लक्षात घेतलं पाहिजे, ज्यांनी आजपर्यंत या राज्याचा किंवा राज्यातल्या जनतेचा विचार केला नाही त्यांना हे म्हणण्याचा अधिकार नाही की ही योजना बंद होईल, कारण त्यांनी काही लागूच केलं नव्हतं. तुम्ही कधी ऐकायला पाहिजे, जर त्यांनी तुम्हाला काही दिलं असतं तर ऐकलं तर ठीक आहे. कर्नाटकामध्ये राज्यावर यायच्या अगोदर काँग्रेस सरकारने सांगितलं की आम्ही लाडकी बहीण योजना आणली, पण मुख्यमंत्री त्यांचा झाला आणि 1 महिन्यामध्ये योजना बंद. कायम सेवेत करण्याचं 507 कर्मचाऱ्यांना आपण काम केलं, त्यातले 10-15 कर्मचारी बावड्या विभागात. सेना प्रमुखांनी आम्हाला शिकवण दिली, सामाजिक काम करावं, 80% समाजकारण करावं आणि मग 20% राजकारण करावं. 1.5 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांची वीज बिल माफीचा निर्णय, या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आम्ही सत्तेवर आल्यावर घेणार आहे. मला कोणावर टीका नाही करायची, पण मी या ठिकाणी आज या व्यासपीठाच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो, जे कोणी माझ्यावर आरोप करतायत त्यांना माझा प्रश्न आहे की तुमच्याकडे सगळ्या सत्ता होती, महापालिका होती, मंत्री होता, पालकमंत्री होता, आणखीन तुमच्याकडे सत्ता आहे, तुमचं सगळं मोठं एम्पायर आहे, पण या शहरासाठी तुम्ही किती निधी आणला आणि मी किती निधी आणला हे आपण एका स्टेजवरून बोललं पाहिजे. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींचा सगळ्या हसल्या. एक वेगळं नातं आहे. या राज्यातल्या 3 कोटी भगिनींना सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण बनवलेला आहे. 5 महिने झाले काँग्रेसवाले म्हणतायत योजना बंद होणार, खरं योजना काय बंद होत नाही. आणि मी या ठिकाणी वचन द्यायला आलेलो आहे की कधी योजना बंद होणार नाही, एवढं लक्षात ठेवा. अहो, या राज्याची स्थापना होऊन 64 वर्ष झाली. या 64 वर्षापैकी 51.5 वर्ष काँग्रेसने या राज्यावर राज्य केलं. या 51 वर्षात त्यांनी कधी वाटलं नाही की आमची भगिनी संसार करत असताना तिला काही अडचणी असतील, याचा कधीही विचार केला नाही. आणि या 2.5 वर्षामध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली. आज कोल्हापूरमध्ये 10 लाख भगिनींना याचा फायदा होतोय. 8,500 कोटी रुपये शासनाचे आज कोल्हापूरमध्ये आलेले आहेत. 8,500 कोटी. ही एक योजना नाही आहे. आपल्यासाठी अंत्योदयच्या माध्यमातून आनंदाचा शिधा दिला जातोय, 3 गॅस सिलेंडर दिले जातात, लेक लाडकी योजना आहे. आमच्या या भगिनींना एसटी मध्ये 50% सवलत आहे. आणि सगळ्यात आमच्या युवा मुलींना उच्च शिक्षणासाठी मोफत फी दिलेली आहे. शासन त्यांची फी भरते. ज्येष्ठांसाठीच्या योजना वेगळ्या आहेत, शेतकऱ्यांसाठीच्या योजना वेगळ्या आहेत, युवकांसाठीच्या योजना वेगळ्या आहेत. आणि म्हणून एक लक्षात घेतलं पाहिजे, ज्यांनी आजपर्यंत या राज्याचा किंवा राज्यातल्या जनतेचा विचार केला नाही त्यांना हे म्हणण्याचा अधिकार नाही की ही योजना बंद होईल, कारण त्यांनी काही लागूच केलं नव्हतं. तुम्ही कधी ऐकायला पाहिजे, जर त्यांनी तुम्हाला काही दिलं असतं तर ऐकलं तर ठीक आहे. आता ही योजना 2100 रुपये पर्यंत करणार म्हणून सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरच्या सभेमध्ये जाहीर केलेलं आहे. आणि नक्की मी तुम्हाला सांगतो, या निवडणुकीनंतर आपल्याला महिन्याला 2100 रुपये मिळणार म्हणजे मिळणार. काँग्रेसचं राज्य कुठं आहे? पलीकडे कर्नाटकात. कर्नाटकामध्ये राज्यावर यायच्या अगोदर काँग्रेस सरकारने सांगितलं की आम्ही लाडकी बहीण योजना आणली, पण मुख्यमंत्री त्यांचा झाला आणि 1 महिन्यामध्ये योजना बंद. आणि या उलट आमची जिथं सत्ता आहे, मध्य प्रदेश मधली सत्ता बघा. राजाराम बंदरावरचा हा ब्रिज आहे. हा ब्रिज एका व्यक्तीने अडवला होता. आजच्या सभेच्या माध्यमातून त्याला मी विनंती करतो, या ठिकाणी लोकांचा हाल होतोय. पाऊस आला की त्या ठिकाणी पूल झाला तर समोर जाता येईल, तिकडच्या लोकांना इकडे येता येईल, पण एखाद्या व्यक्तीने असं विकास कामं अडवणं हे निश्चितपणे निषेधार्थ आहे. मी त्याला या ठिकाणी विनंती करतो की त्यांना अशा पद्धतीने वागू नये. जो कोण आहे मला माहित नाही, माझं त्याचं काही देणं घेणं नाही, माझा कोण काही दुश्मन नाही, पण
एवढ्या लोकांचं या ठिकाणी सोय होत असताना एखाद्या व्यक्तीनं असं वागणं हे निश्चितपणे चुकीचं आहे. आणि जर त्यांनी थांबला तर ठीक आहे, नाहीतर सरकार आपल्या उद्या मग जबरदस्ती करावी लागेल. आणि म्हणून या पुलाचं काम ह्या 6 महिन्याच्या आत पूर्ण करून घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्या भगव्या चौकामध्ये झालेला आहे. अभिनंदन आहे ज्यांनी केला त्यांचं. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराजांचं नाव घेऊन आपण राजकारण करतो. आणि म्हणून या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा देखील आपण पैसे मंजूर झाले, वर्क ऑर्डर झालेले आहे, त्याचं उद्घाटन देखील झालं. आपला लवकरच शुगर मिल चौकात हा पुतळा बसतोय. कायम सेवेत करण्याचं 507 कर्मचाऱ्यांना आपण कामं केलं, त्यातले 10-15 कर्मचारी बावड्या विभागातले आहेत. आणि म्हणून अशा पद्धतीनं शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे. सामाजिक काम करावं, 80% समाजकारण करावं आणि मग 20% राजकारण करावं. 1.5 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांची वीज बिल माफीचा निर्णय, या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आम्ही सत्तेवर आल्यावर घेणार आहे, जाहीर केलेला आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या हिताचं, सर्वसामान्यांच्या हिताचं हे सरकार आहे. आज कोल्हापूरमध्ये आपण पाहता सगळ्यात महत्वाचा इथला प्रश्न म्हणजे पूर परिस्थितीमुळे सगळ्या घराघरात पाणी जातं आणि अशा वेळेला मग संपूर्ण कुटुंब रस्त्यावर येतं. जमिनी वाहून जातात, दूध दुभत्या जनावरांचा विषय येतो. शासनानं 3200 कोटी रुपये जाहीर केलेले आहेत. लवकरच हे एक्सेस म्हणजे एक्स्ट्रा झालेलं पाणी आहे, हे उचलून आपण धाराशिवला टाकणार आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं योजना येत आहेत, रस्त्याची कामं चालू आहेत. खऱ्या अर्थानं मतदारांच्या मध्ये संभ्रम पसरवण्याचं काम कोण करत असतील तर हे काँग्रेसचे नेते करतायत. मला कोणावर टीका नाही करायची, पण मी या ठिकाणी आज या व्यासपीठाच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो, जे कोणी माझ्यावर आरोप करतायत त्यांना माझा प्रश्न आहे की तुमच्याकडे सगळ्या सत्ता होत्या, महापालिका होती, मंत्री होता, पालकमंत्री होता, आणखीन तुमच्याकडे सत्ता आहे, तुमचं सगळं मोठं एम्पायर आहे. पण या शहरासाठी तुम्ही किती निधी आणला आणि मी किती निधी आणला हे आपण एका स्टेजवर येऊन बोललं पाहिजे. मला देखील आपण 5 वर्ष आपली सेवा करण्याची संधी द्यावी. या शहराचा विकास, या शहराचा कायापालट केल्याशिवाय मी राहणार नाही. आणि खास करून बावड्यापासूनच माझी विजयाची सुरुवात होते, त्यामुळे या बावड्याला मी कधीही विसरणार नाही. या बावड्याचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहू, एवढं या ठिकाणी आपल्याला मी ग्वाही देतो. आपल्या सर्वांना आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. वंदे